मंगलमय सुंदरता, अनोख्या क्षणाची, अप्रतिम विश्वासाचे आलिशान दालन गंगा ज्वेलर्स घेऊन आले आपल्यासाठी दसरा दिवाळी धमाका. भव्य लकी ड्रॉ ऑफर. 22 कॅरेटच्या कोणत्याही दागिने खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आकर्षक बक्षिसे. कुटुंबातील व्यक्ती स्वभावाने कितीही वाईट असला तरी त्यांना जीवे मारण्याचा विचार आपल्या मनातही येत नाही, कारण त्यांचा स्वभाव कसाही असला तरी त्या आपल्या सर्वात जवळच्या व्यक्ती असतात. त्यांनी कधी ना कधी आपल्याला जीव लावलेला असतो. गडचिरोली जिल्ह्यातील एक कुटुंब मात्र याबाबत दुर्दैवी ठरले. या कुटुंबातील सुनेनं एक एक करून सर्वांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोलीमध्ये 20 दिवसात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला प्रकृती खालावल्यानं 3 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रत्येकाला सारखीच लक्षणं जाणवत होती. त्यांच्या शरीरात वेदना होत होत्या, बोलायला त्रास होत होता आणि ओठ काळे पडले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं तयार केली. झारखंड ते तेलंगणापर्यंत नेटवर्क सक्रिय केलं. या 5ही जणांचा मृत्यू नैसर्गिक नसून खून झाल्याचा धक्कादायक खुलासा तपासामध्ये झालाय. मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथे शंकर पिरू कुंभारे हे आपल्या कुटुंबासह राहत होते. अचानक शंकरसह त्यांच्या कुटुंबातील इतर 4 सदस्य आजारी पडले. 20 सप्टेंबर रोजी शंकर आणि त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची प्रकृती अचानक बिघडली. दोघांनाही प्रथम अहेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आलं. तिथेही दोघांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नागपूरमधील प्रसिद्ध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र शंकर कुंभारे यांचा 26 सप्टेंबर रोजी आणि विजया कुंभारे यांचा 27 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. आई वडिलांच्या मृत्यूनं शंकर यांच्या विवाहित मुलीला मोठा धक्का बसला. या दुःखातून सावरण्याआधीच गडहेरी येथे राहणारी मुलगी कोमल दहागावकर आणि मुलगा रोशन शंकर कुंभारे यांची प्रकृती खालावली. शंकर कुंभारे यांची मेहुणी आनंदा उर्फ वर्षा उराडे यांचीही प्रकृती खालावली. तिघांनाही उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 8 ऑक्टोबर रोजी कोमलचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 14 ऑक्टोबर रोजी शंकर कुंभारे यांची मेहुणी आनंदा उर्फ उर्षा उराडे हिचा मृत्यू झाला, तर रोशन कुंभारे यांचा 15 ऑक्टोबरला मृत्यू झाला. शंकर यांचा मोठा मुलगा सागर कामानिमित्त दिल्लीत राहत होता. या घटनेची माहिती मिळताच तो चंद्रपूरला आला होता. आई वडिलांच्या निधनानंतर तो दिल्लीला परतला. तिथे जाताच त्याचीही प्रकृती अचानक बिघडली. सागरला उपचारासाठी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना उपचारासाठी अहिरी येथे घेऊन गेलेले राकेश मडावी यांचीही प्रकृती बिघडली. कुंभारे दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मडावी यांना चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याशिवाय आपले मावशी काका रुग्णालयात दाखल असल्याने शंकर कुंभारे यांची मेहुणी वर्षा यांचा मुलगा चंद्रपूर व नागपूर इथे सोबत आला होता. त्याची प्रकृती अचानक ढासळली. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सलग मृत्यू आणि शंकर यांचा मोठा मुलगा, ओळखीची व्यक्ती आणि मेहुणीचाही मुलगा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांना असं आढळलं की प्रत्येकांमध्ये सारखीच लक्षणं दिसली. सर्वांना हातपाय दुखणं, पाठ आणि डोक्यांच्या खालच्या भागात तीव्र वेदना, ओठ काळे होणं आणि जीभ जड होणं अशी लक्षणं होती. या लक्षणांच्या आधारे डॉक्टरांनी सुरुवातीला असा अंदाज लावला की जे लोक मरण पावले आणि रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांना एक प्रकारचं विष दिलं गेलंय. पण सुरुवातीला डॉक्टरांना विषाबाबत फारशी माहिती मिळू शकली नाही. नंतर सर्वांना गंधहीन आणि रंगहीन अर्सेनिक विष दिल्याचं उघड झालं. विष प्रयोग झाल्याचं उघड होताच हे प्रकरण पोलिसांकडे गेलं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची अनेक पथकं तयार करण्यात आली. पोलीस विभागानं संपूर्ण परिसरात आपली खबरी सक्रिय केले. झारखंड तसेच महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या गुन्ह्याचा तपास सुरू होता. तिथेही असा एखादा प्रकार उघडकीस आला आहे का हे पोलिसांना जाणून घ्यायचं होतं. तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्या खबरीकडून महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे आणि मेहुण्याची पत्नी रोजा रामटेके यांना ताब्यात घेतलं. या मृत्यूमागे आपला हात असल्याची कबुली या दोघींनी दिली. संघमित्रानं आपल्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन शंकर यांचा धाकटा मुलगा रोशनशी लग्न केलं होतं. त्यामुळे संघमित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यामुळे तिचा पती रोशन आणि सासरचे लोक तिला टोमणे मारत होते. संघमित्रानं त्यांचा बदला घ्यायचं ठरवलं होतं. रोजानं पोलिसांना सांगितले की तिची पतीची बहीण विजया आणि तिच्या इतर बहिणींसह माहेरच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. यावरून रोजा आणि विजयाचा वाद सुरू होता. या कारणास्तव तिनं विजयाचा खून करण्याचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोजा रामटेके हिनं तेलंगणा इथे जाऊन विष आणलं होतं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तिनं शंकरच्या कुटुंबियांच्या जेवणात विष मिसळलं. अन्नाबरोबरच पिण्याच्या पाण्यातही विष मिसळलं होतं.
शंकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या शरीरात हळूहळू ते विष पसरलं आणि आजारी पडल्याने रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये शंकर यांच्या ओळखीचा राकेश मडावी या व्यक्तीचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितले. शंकर आणि त्याची पत्नी आजारी पडल्यावर राकेश दोघांनाही घेऊन दवाखान्यात गेला होता. यावेळी राकेशनं शंकर यांच्या पाण्याच्या बाटलीतील पाणी प्यायलं होतं. या बाटलीत विष मिसळलेलं होतं. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी राकेशची प्रकृतीही बिघडली. या प्रकरणात गडचिरोलीचे SP निलोत्पल यांनी सांगितले की शंकर, त्याचे कुटुंबीय आणि मेहुणे यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. या घटनेत आरोपी असलेल्या शंकरची सून आणि मेहुण्याची पत्नी रोजा यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणखी काही जणांची नावं समोर आली आहेत, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. ते दोषी आढळल्यास त्यांनाही अटक केली जाईल. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.